नमस्कार मित्रांनो, मी गणेश पवार आपले सर्वांचे स्वागत करतो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत मराठी मालिकेतील अभिनेता एका एपिसोडसाठी किती पैसे घेतात। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। चेतन वडनेरे स्टार प्रवाहावरील ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील शशांकची भूमिका चेतन वडनेरे साकारत आहे। चेतन वडनेरे हा मराठीतील नवीन कलाकारांपैकी एक आहे। चेतन मालिकेच्या एका भागासाठी तब्बल 35,000 रुपये मानधन घेतो। मंदार जाधव सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे। यात मंदार जाधव साकारत असलेल्या जयदीपची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे। जयदीप एका भागासाठी 38,000 रुपये इतके मानधन घेतो। शशांक केतकर होणार सून मी या घरची या मालिकेतून शशांक केतकर हे नाव घराघरात पोहोचले। शशांक सध्या मुरंबा मालिकेतील अक्षयच्या भूमिकेत दिसतोय। या भूमिकेसाठी तो एका भागासाठी तब्बल 40,000 रुपये इतके मानधन घेतो। स्वप्नील जोशी तू तेव्हा तशी मालिकेतून चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीने छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे। यात तो साकारत असलेले सौरभची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे। या भूमिकेसाठी स्वप्नील जोशी एका भागासाठी तब्बल 45,000 रुपये मानधन घेतो। श्रेयस तळपदे छोट्या पडद्यावरील सध्या माझी तुझी रेशीमगाठ मालिका बरीच गाजत आहे। या मालिकेच्या निमित्ताने श्रेयस तळपदेने बऱ्याच वर्षांनी मराठी कलाविश्वात पदार्पण केले आहे। श्रेयस हा छोट्या पडद्यावरील सर्वात महागडा अभिनेता आहे। तो एका भागासाठी तब्बल 48,000 रुपये इतके मानधन घेतो।